देखिए सारी बात नहीं है, क्योंकि कि ना हमारा शाम ना हमारा वो है, कहाँ से लाते यार? ना हमारा शाम ना हमारा वो है। और धर्म के झगड़ों में हमारा क्या काम है? काम है? अबे आए बेईमानो, अगर ये तुम्हारा हिंदुस्तान है तो इसी हिंदुस्तान का 7/12 सम्राट अशोक के नाम है। इसे ही भारत का 7/12 सम्राट अशोक के नाम है। कुछ लोग कहते हैं कि हिंदू राष्ट्र बनाना है, काही बांधा नहीं बनवा, पर फायदा का है? राज्य वाले इनके उसे 100 रुपये मिले हैं। हिंदू राष्ट्र बनल्यानंतर जी आमची महिला, एखाद्या महिलेचा पती जर गेला तर तिला तिच्या पतीच्या अग्नीवर स्वतःला समर्पित करावं लागत होतं। मग ते दिवस तुम्हाला पाहिजे का? बहुजन समाजाच्या लोकांना माझा प्रश्न आहे, भाई तू जरा अशी वाघासारखी डकरत जाय जरा, बटकली खालचा वाघासारखी डकरत जाय, कारण की आपल्याला बाबासाहेबांचे नाचल्यानं परिवर्तन होणार नाही, नाचण्यात मजा नाही। नाचू आपण शेवटी काही आनंद, काही विषय नाही, पण भावनो काही माझ्या बोलण्यातून काही तुम्हाला वाटत असेल तर काही विषय नाही भाऊ, आणि तुम्ही नाचा बिंदास, काही विषय नाही, पण मिशन जरुरी आहे, चळवळ जरुरी आहे मित्रा, कारण की तुम्ही लग्न झाल्यावर तुम्ही लेकरं बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही, तू असाच तर नाचला तो, कारण की महत्वाचा विषय है, क्योंकि कि गौतम के जमीन को वीरान बनने नहीं देंगे और इंसान को हम हैवान बनने नहीं देंगे। साहेब गोष्ट कशी झाली? नवरा बायकोचं भांडण होते, नवरा बायकोले पाणी मागते, पाणी देवा। अरे देऊ पाणी. आता बाई स्त्रियांनी जास्त बोलता येत नाही, 50% आरक्षण आहे, 52% आरक्षण आहे। 14 एप्रिल आली की 2-2 साड्या पाहिजे, एका साडीनं भागत नाही, आणि नवऱ्यानं जर आणली नाही तर काही बाया नवऱ्याला घरात नेऊन नवरा बायकोचं भांडण होते, नवरा बायकोले पाणी मागते, पाणी देवा। तितक्या टेरिंगनं बाई म्हणते, घ्या म्हणते तुमच्या हातानं। मलाही अनुभव नव्हता, मलाही झालं 2 वर्ष अनुभवाला। बाई म्हणते नवऱ्याले, नवरा बायकोले म्हणते पाणी कुठं आहे? माठ कुठं आहे? घरात। घर कुठं आहे? गावात। गाव कुठं आहे? तालुक्यात। तालुका कुठं आहे? जिल्ह्यात। जिल्हा कुठं आहे? राज्यात। राज्य कुठं आहे? देशात। देश कुठं आहे? जगात। जग कुठं आहे? पाण्यात। पाणी कुठं आहे? मग आपण एकूण तिकून किती दिवस? अरे बाबासाहेबांचे लेकरं 1 रुपयाच्या इंजेक्शनसाठी गेले। बाबासाहेबांचा आवडता मुलगा राजरत्न नावाचा मुलगा ज्यावेळी बाबासाहेबांच्या मांडीवर मरण पावतो त्यावेळी बाबासाहेबांच्या खिशात 1 रुपया सुद्धा नसतो त्याला नवीन कफन आणण्यासाठी। मग त्या त्यागाचं आपण काय करत आहोत? बेईमानी करणाऱ्यांनो हे जन तुम्हाला काय म्हणत असेल?